नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर राम पोखरे. आपण आज बघणार आहोत पित्त प्रकृतीची लक्षणं. या अगोदर आपण वात प्रकृतीची लक्षणं बघितले. आज आपण बघणार आहोत पित्त प्रकृतीची लक्षणं, ज्यामध्ये शारीरिक स्ट्रक्चर, त्यांचे गुण, दिसता कसे, यांचं वागणूक, यांना होणाऱ्या शारीरिक व्याधी. याला आयुर्वेद कसं बघतोय ते बघू आपण एकदा. तर आयुर्वेद काय म्हणतो? पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्र सरद्रवम. म्हणजेच काय? पित्तम सस्नेह म्हणजे पित्ताचे अंगी गुण कुठले? लिक्विड. सहस्नेह द्रव्य, लिक्विडिटी. त्याच्यानंतर काय सांगतं? तीक्ष्णोष्ण म्हणजे त्याच्या अंगी तीक्ष्णता आहे, उष्णता आहे. त्याच्यानंतर लघु हा छोटा आहे, पतला आहे, बारीक आहे, हलका आहे. विस्र म्हणजे फाऊल स्मेलिंग, खराब वास त्यांच्या अंगी. सर म्हणजे पळणारा. त्याच्यानंतर द्रवम हा शब्द वाचताना द्रवम्ल असं वापरायचा असतो. द्रवाम्ल म्हणजेच काय? आम्लतापण याच्या अंगी, द्रव्याच्या अंगी आम्लतापण आहे. तर त्या पद्धतीनं आयुर्वेदनेला स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्ट्रक्चर जर बघशाने या लोकांचं, तर तब्येत मिडियम बिल्ड असते. खूप काही जाड बी नाही आणि खूप काही बारीक नाही, परंतु हे इंटेलिजंट असतं. परफेक्टनेस असतं यांच्यामध्ये. गुड स्पीकर, लीडर, ॲक्टर, अँकर अशा प्रकारचे लोक तुम्हाला यांच्या कॅटेगरीमध्ये दिसतात. लोक अलर्ट खूप असतात. अलर्ट ही इतकी असतात का पुढच्याच्या चुकीची वाट बघत असतात. आणि आपण म्हणतो ना, मेला मौका मारा चौका, अशा पद्धतीचे संधीचं सोनं करणारे लोक असतात. त्याच्यानंतर शार्पनेस असतो बोलण्यामध्ये. आवाज भरीव आणि स्ट्रॉंग असतो. पुढच्यावर प्रभुत्व गाजवणारा आवाजांचा असतो. चेहरा उष्ण गुणामुळे लालसर दिसतो थोडासा. आणि जर ही प्रवृत्ती जर तुम्ही 10-15 वर्षाच्या मुलांमध्ये किंवा मुलीमध्ये बघशाल, तर साजरा सोजवळ चेहरा वाटतो, कारण गुबगुबीत चेहरा दिसतो लाल उष्ण गुणामुळं. त्यासोबत डोळे जर बघशाल तर लाल झालेले डोळे दिसन, जीभ तुम्हाला लाल दिसन, लोकांचे केस विरळ दिसन. का? रक्तामध्ये उष्ण गुणाचा परिणाम असल्यामुळं, रक्त उष्ण असतं, त्यामुळं या लोकांचे हेअर फॉल वगैरे अशा गोष्टी घडतात. तर शक्यतो टकले वगैरे जे लोक असतात ते तुम्हाला याच्यात दिसन. मेन म्हणजे यांचं वजन जे, तर एक साधं सोपं एक आणखी लक्षण आहे का, वजन यांचं अचानक वाढेल, अचानक कमी होऊन जाईल. जेवढं लवकर वाढतं तेवढं लवकर कमी पण होऊन जातं. बॉडी वेट यांचं नॉमिनल असतं. त्याच्यानंतर जॉईंट मसल हे जे असते लूज असतं, स्ट्रॉंग नाही राहत. आणि त्यानंतर प्रकृती जी राहते यांचीवाली प्रकृती पित्त प्रकृतीची असल्यामुळं, उष्ण गुणामुळं लोकांना भूक लवकर लागते. वारंवार खाणारे असत्या, कुठेही चालताना काही खात राहणार, ह्या पद्धतीची असते. कारण यांची जी अग्नी असते ही तीक्ष्ण अग्नी असते. आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारची अग्नी असत्या: मंद अग्नी, तीक्ष्ण अग्नी आणि विषम अग्नी. मंद अग्नी म्हणजे जे अन्न खाल्लं त्याचं पुरेपूर, म्हणजे अग्नी मंद असल्यामुळे ते अन्न पुरेपूर पचत नाही, कच्चं राहतं, त्याला कारणीभूत असते मंद अग्नी. दुसरं असते तीक्ष्ण अग्नी, काहीही खा, काहीही टाका, भस्मसात करून टाकणार. तर ह्या पित्त प्रकृती लोकांची अग्नी ही तीक्ष्ण अग्नी असते. आणि विषम अग्नी जी अन्नाला खराब करून टाकते. याचं उदाहरण जर तुम्हाला समजायचं असेल, तर सपोज एक ब्रेड आहे, तो तुम्ही भाजवला, जर कच्चा राहिला तर मंद अग्नी समजा, व्यवस्थित नाही भाजला गेला, अग्नी कमी पडली. तीक्ष्ण अग्नी भाजला, कुरकुरीत झाला, तीक्ष्ण अग्नी पुरेपूर व्यवस्थित भाजला, परंतु भाजला आणि पूर्ण खाक झाला, याला म्हणते विषम अग्नी. अशा 3 प्रकारच्या अग्नी आपल्या शरीरात असतात आणि अन्नासोबत या क्रिया घडत असतात. तर ही जी लोक असतात हे तीक्ष्ण अग्नीचे असतात. त्यामुळे यांना भूक बी जास्त वारंवार लागते, पाणी पण हे वारंवार पितात. आणि याचा परिणाम असा असतो, वारंवार पाणी पिल्यामुळं ही लघवीला पण यांना वारंवार जावं लागतं. अन्न जास्त खात असल्यामुळं वॉशरूमला पण वारंवार जावं लागतं. आणि जास्त पाण्यामुळं यांना घाम पण जास्त येतो. तर घाम जास्त आल्यामुळं साहजिकच परत अंगाचा वास येतो. जसं आपण बघितलं, विस्र गुण यांच्या अंगी आहे, खराब वास येतो. तर हे येऊ नये म्हणून या लोकांची शक्कल बघा, हे परफ्यूम मारणार, भडक परफ्यूम मारणार, ज्यामुळं वास येणार नाही. ह्या पद्धतीची जी शक्कल असते. त्यानंतर हे लोक परफेक्ट असतात,
परफेक्टनेस असत्या, राहण्यात वगैरे छान राहणार, नीटनेटकं राहणार, जसं बिलकुल मॅचिंग पद्धतीने चालणार. स्त्री असेल तर बिलकुल सगळं मॅचिंग, पुरुष असेल तरी तो मॅचिंग पद्धतीनं चालणार. त्यानंतर यांना सजायची नटायची जास्त हौस असते. तर पुरुष असेल तर टिळा, कानात बाळी, गळ्यात माळ, हातात काहीतरी, अशा प्रकारे पुरुषीच असतात ह्या पित्त प्रकृतीचे. जर स्त्री असेल तर तिला दागिने घालायला आवडेल, वेगवेगळ्या साड्या नेसायला आवडेल, वेगवेगळे ड्रेस घालायला आवडेल. तर हे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात. त्यासोबत आणखीन एक गुण यांच्यात एक मस्त वाटतो का हे निर्भीड असते, बोलताना फटकळ असते, संदेशी बोलून देते आणि घाबरत नाही कोणाला, बिलकुल हिंमतबाज धैर्यवान असते, कुठल्याही संकटाला घाबरत नाही. कितीही पुढं मोठं संकट असलं तर त्याला एकट्याला समोर जाण्याची ताकद या लोकांच्या पित्त प्रकृतीमध्ये लोकांमध्ये असते. हे जेवढे तेज आणि प्रखर असतात तेवढेच प्रेमळ आणि मनाने खूप दयाळू असतात. मन यांचं खूप कोमल असतं. कोणीही थोडंसं प्रेमाने जर बोललं तर बिलकुल हे डॅमेज होऊन जातं. आणि जरी चिडले, जर कंट्रोल ऑफ जर गेलं तर हे पुढं बापाला पण न मोजणाऱ्या लोकांमध्ये लोक राहतात. यांच्या पुढं कुणी असो हे कोणाला घेणीत नाही. त्याच्यानंतर शौर्यवान तर असताच, त्याच्यानंतर धैर्यवान पण असतात. धैर्य पण यांच्या अंगी असतं. कुठं काय बोलायचं, कुठं काय नाही या गोष्टीचं पण यांच्यात आकलनशक्ती खूप चांगली असते. ज्यावेळेस पित्ताचं प्रमाण जास्त वाढतं ना, ज्यावेळेस नाडी ज्यावेळेस तुम्ही नाडी बघणार आणि मिडल फिंगरला ज्यावेळेस नाडीचं पल्सेशन ज्यावेळेस तुम्हाला जास्त येईल ना, समजून चालायचं का यांचं पित्त इम्बॅलन्स झालं, पित्त कंट्रोलच्या बाहेर चाललं. ज्यावेळेस पित्त कंट्रोलच्या बाहेर जाईल ना, हाच इंटेलिजंटपणा यांना घातक ठरतो. हेच अँकरिंग, हेच चांगलं बोलणं यांना घातक ठरतं. हेच पुढाकार घेणं, हेच हिंमत करणं यांना घातक ठरतं. कारण हे त्याच्यात अति करून जाते. डिबेट करणार, प्रत्येक गोष्टीमध्ये वादविवाद करणार, कारण नसताना वादविवाद करणार. ज्यावेळेस पित्त इम्बॅलन्स होतं. ज्यावेळेस पित्त बॅलन्समध्ये असतं तर हे शार्पनेसपणा वागणार, मोजकच बोलणार, ॲक्युरेट बोलणार आणि स्वतःची छाप सोडणार. त्याच्यानंतर आपण हे सगळ्याचं जर उदाहरण बघितलं ना तर आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले राजे शिवाजी, धैर्यवान, इज्जत करणारे, हे लोक इज्जत करतात, मोठ्यांची इज्जत करतात, परंतु चुकलात त्याला पण नाही सोडणार, छोट्याला मान देतात. तर हे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये दयावान, आदरपणा, धार्मिक वृत्ती असते, धर्माला मानतात. जेही कोणत्या धर्मात असेल त्या धर्माला मानतात. त्याच धर्माला नाही मानत तर दुसऱ्या धर्मांचंही ते रिस्पेक्ट करतात. कारण रिस्पेक्टपणा पित्त प्रकृतीचा प्रॉमिनंट गुण आहे. ह्या गुणामुळं हे लोक सामान्यामध्ये नाही तर आपल्या आजूबाजूमध्ये म्हणा किंवा नावलौकिक मिळवतात यांच्या गुणामुळे. हे स्वतःहून कोणाशी बोलणार, यांना आपण काय म्हणू, थोडंसं गर्व अभिमान वगैरे काही नसतो. परंतु ज्यावेळेस पित्त परत ज्यावेळेस बी तुम्ही नाडी बघशाल आणि पित्त इम्बॅलन्स होईल तर हेच स्वाभिमानाचं गुण यांच्या अभिमानात बदलतो आणि गर्वात रूपांतर होऊन जातं. तर ज्यावेळेस बी तो बॅलन्स राहील तर हे स्वतःहून सगळ्यांसंग बोलणार, मान देणार, मान घेणार. जे पेरेल तेच उगतं. तुम्ही जर मान दिला तरच तुम्हाला मान मिळणार. ह्या प्रवृत्तीचे लोक असतात तर मग मान पण मिळतो, नावलौकिक खूप होतं. परंतु ज्यावेळेस हे इम्बॅलन्स होऊन जातं तर त्याच पद्धतीत हे आपण काय म्हणतो बदनाम पण तितकेच होते. बदनाम कोण होईल, ज्याचं नाव झालेलं आहे तो, दुसरं नाही होणार ना. डाग जास्तीत जास्त कोणत्या कपड्यावर शोभून दिसतं, व्हाईट कपडे. का डाग नाही, पहिलं की लपवायला जागा नाही. तर जे टाईट कॉलर लोक आहे ना, डॉक्टर असन, वकील असन, इंजिनियर असन, चांगल्या पेशातले नेते असेल, तर तुम्ही बघशाल या लोकांना तर या लोकांवर नालस्ती बी लागती, नाव बी होतं आणि बदनामी पण तितकीच होऊन जाते. यांच्यामध्ये आणखीन एक गुण बघायला भेटतो. या लोकांचा सूर्यपर्वत असतो, इकडं सूर्यपर्वत असतो ह्या बोटाखाली, इकडे सूर्यपर्वत असतो, इथे एक रेष असते. तर ह्या लोकांचा हा सूर्यपर्वत उंचवलेला दिसतो. तुम्ही चित्रामध्ये बघत असाल, हा उंचवलेला दिसतो आणि त्याच्यावर एक रेष असते. जर ती रेष चांगली असेल तर हस्तरेषा तज्ज्ञांना कल्पना आहे, ज्यांना कोणी हस्तरेषा जर त्याच्याबद्दल नॉलेज असेल तर त्याच्यावर एक रेष असते, तिला सूर्यरेषा म्हणतात. ही सूर्यरेषा जर स्ट्रेट असेल तर ह्यांच्या नावलौकिकला कोणीही अडू शकत नाही. कारण सूर्य
कारण ही जी प्रवृत्ती इव्हेंच्युअली ही उष्ण आहे. सूर्यपर्वताचा मित्र आहे पित्तगुणवाला. शुक्र प्रवर्तक यांचे शुक्र गुण पण वाढलेले असतात. तर त्या रेषेवर जर सपोज कुठल्याही प्रकारची आड्या रेषा जर नसेल, जर ती सरळ रेषा असेल सूर्यपर्वतावर आणि सूर्यपर्वत जर उठलेला असेल, उठलेला म्हणजे उंबरट आलेला म्हणतो आपण त्याला, उंचावट आलेला, त्याला उठलेला सूर्यपर्वत म्हणतात. जर गड्डा असेल तर त्याला बसलेला सूर्यपर्वत म्हणतात. जर तो बसलेला असेल तर बदनामी जास्त होती. ते कुठल्याही क्षेत्रात जा, त्याच्या हातात काही द्या, सोनं दिलं तरी त्याचं माती होणार. जर तो पर्वत उंचलेला आहे आणि त्याच्यावर जर रेष असेल तर सरकारी नोकरी पण त्या व्यक्तीला मिळते, नावलौकिक पण होतो आणि कुठल्याही प्रकारचं लांछन शक्यतो त्याच्यावर लागत नाही. परंतु त्याच्यावर जर आड्या रेषा जर असेल, आता तुम्ही बघताय त्याच्यावर जर आडव्या रेषा जर असेल तर याला कुठलंही कार्य हातात घेऊ द्या, याला मांजराडे जाणारे लोक खूप भेटणार. यांच्या प्रत्येक कार्यामध्ये विघ्न घालणारे लोक यांना भेटणार. सगळे हात बघताय काय आपला आपला असो, आपल्याला नाडी शिकायची आहे. तर ह्या लोकांचा सूर्यपर्वत पण चांगला असतो. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आणखीन काही हस्तरेखावाल्यांनी तर नाही म्हणता येणार मला, पण नाडी तज्ज्ञांनी किंवा काही भविष्यवक्त्यांनी पण ह्या लोकांना एक वेगळं लेबल लावून दिलं, श्रीलंपटचं. का पित्त प्रकृतीचे लोक श्रीलंपट वगैरे असतात. परंतु मित्रांनो, ॲक्च्युली प्रत्येक प्रेमाचा अर्थ हा वेगळा निघतो. कारण हे लोक, स्त्री असन किंवा पुरुष असन, हे परलिंगी, म्हणजे पुरुष असन तर स्त्रीबद्दल आणि स्त्री असन तर पुरुषबद्दल, हे लोकांना एक आकर्षण असतं. याचा अर्थ असं नाही की ती वासनामयच नातं राहील. जर पुरुष असन तर त्याला ज्यावेळेस बी परलिंगीबद्दल ज्यावेळेस बी त्याला आकर्षण राहील, मग ती बायको असेल, आई असू शकते, बहीण असू शकते, मैत्रीण असू शकते, यांच्याबद्दलचं जे नातं आहे, जे आपलेपण आहे, तर हा दाखवतो पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये. त्यामुळे हे लोक सगळ्यांना धरतात, सगळ्यांसाठी काही काही करतात. कोणाला नाराज होणार नाही, स्वतःला नाराज करतात, पण सगळ्याला हँडल करण्याचा प्रयत्न करतात. पण होतं काय या लोकांसोबत माहिती का, ॲक्च्युली हेच लोक हार्ट केले जाते. यांना कोणी समजून घेणार राहत नाही आणि शेवटी हे लोक एकटे पडल्यासारखे होऊन जाते. तेच परत उदाहरण सांगतो मी, राजे शिवाजी. एकटं पडल्यानंतर सगळा गोतळा राहतो, पण आपले जवळचे लोक आपल्याला समजून घ्यायला तयार होत नाही. ही पित्त प्रकृतीच्या लोकांसोबत वारंवार घडतं. परत सूर्यपर्वतचा दोष. तर ते सांगत होतो की मी का याला तुम्ही श्रीलंपट नाही म्हणू शकत. जर एखादी स्त्री आहे, तिला तिचा बाप असेल, भाऊ असेल, मित्र असेल, सखा असेल, नवरा असेल, यांच्याबद्दल प्रेम असणं चांगली गोष्ट आहे ना. त्याचा अर्थ तो नाही होत. हे लोक मनानं प्रेमळ असतात, तोंडानं भलं ते राग 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 बोलत, पण आतून खूप प्रेमळ असतात. तर हे लोक सगळ्यांना कोऑपरेट करण्याचा प्रयत्न करतात आणि घडतं यांच्यासोबत उलटं. यांना कोणी समजून घेत नाही, समजून घेणाऱ्यांच्यात कोणी राहत नाही. त्यामुळं हे लोक डिप्रेशन म्हणा किंवा चिडचिड करणारे खूप राहते. चिडचिड जास्त होऊन जाते, झोप डिस्टर्बन्स राहणार, हेडेकसारखा त्रास राहणार. तर हे होण्याचं कारण मन इनबॅलन्स होऊन जातं. कारण पित्तगुण आहे, पित्तगुण एका ठिकाणी थांबणार नाही. अगोदरच बघितलं आपण, लघु आहे, छोटासा गुण याच्या की तो लगेच इकडे तिकडे होऊन जातो. त्याच्यानंतर काय द्रव्य आहे, पाणी संदिशी पांगण, तर मुडी स्वभाव होऊन जातो, लगेच अचानक यांचा स्वभाव पण चेंज होऊन जातो. ह्या पद्धतीनं तुम्ही ह्या प्रवृत्तीचे लोक राहतात. तर सांगायचं तात्पर्य हे की ॲक्च्युली यांना श्रीलंपट आपल्याला म्हणता येत नाही. तर ही विश्वासाचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करत्या, सगळ्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालायचा प्रयत्न करत्या. तर त्यामुळं एखादी कदाचित तेच नाव व्हायचा प्रयत्न करतं. सगळ्याच्या तोंडऱ्यांचं नाव राहतं चांगल्या गुणाबद्दल. असं ज्यावेळेस बॅलन्स पित्त ज्यावेळेस जास्त वाढेल तर अवगुणाबद्दल पण नक्कीच राहील. तर ह्या पद्धतींचे गुण असतात. टेन्शन, स्ट्रेस, ताण ह्या लोकांना सहन नाही होत. हां, ही हिंमतबाज आहे, धैर्यवान आहे, आपण अगोदर बघितलं. परंतु टेन्शन, स्ट्रेस हे लोक तडजोड करण्यात खूप पटायत असतात. फळदिशी एक घाव दोन तुकडे. कारण ज्यावेळेस बी ताण, टेन्शन या लोकांसोबत वाढतं ना, तर हे यांचा आपाक होऊन जाते, कंट्रोलच्या बाहेर निघून जाते लोक. कारण द्रव्यगुण आहे, द्रव्यगुण स्टेबिलिटी नाही ठेवणार, तो पळता ठेवणार आहे. तर त्यामुळं
हे बॅलन्स सोडून देते कुठल्या कुठल्या गोष्टीला. सेविंगमध्ये पण हेच होतं या लोकांचं. गणितज्ञ असते. गणितज्ञ म्हणजे कसं, बिलकुल 10,000 रुपये महिन्याला खर्च करायचा तर बिलकुल स्टेप बाय स्टेप सगळ्या ठिकाणी त्याचं ते कॅल्क्युलेट करून ठेवणार. हिशोबाचं पण तसंच करणार. आणि यासोबतच ह्या गुणामुळं नात्यासोबत पण हेच होतं काय, की मी त्या व्यक्तीसाठी माझा विचार केला नाही, वेळेचा विचार केला नाही, पैशाचा विचार केला नाही, यासाठी मी सगळं काही केलं. ज्यावेळेस मला गरज होती त्यावेळेस सामानचं जर कारण देत असेल तर मग परत गणित बिघडतं यांचं, गणिती स्वभाव. त्यामुळे यांची चिडचिड पण होती. तर मित्रांनो, असे वेगवेगळे गुणाचे हे पित्त प्रकृतीवाले आपल्याला दिसतात आणि आपल्या सभोवताली असतात. आपण पण असू शकतो. तर बाकी आपण हे पण बघणं गरजेचं आहे का ह्या पित्ताचं स्थान आयुर्वेदानं कुठं कुठं ठेवलेलं आहे आपल्या शरीरामध्ये. हे बस झालं आहे बाकीच्या गोष्टी. तर आपण आता हे पण बघू. तर आयुर्वेद काय सांगतोय, नाभी आमाशया स्वेदो लसिका रुधिर रस. काय सांगते, नाभी अंबलिकल रिजनच्या ठिकाणी पित्ताचं स्थान आहे. आमाशया स्मॉल इंटेस्टाईन, इडं पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगतो, स्वेदो म्हणजे स्वीट, घामाच्या ठिकाणी पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. म्हणून या लोकांना घाम जास्त येतात, आपण अगोदर बघितलं. त्यानंतर काय, लसिका लिम्फ नोड, ज्या लिम्फ आहे आपल्याला, इथे यांचं स्थान असतं. म्हणून जर ती फिमेल असेल ना, लिम्फ असल्यामुळं इंडोक्राईन ग्लँडला सपोर्टेड करणारी लिम्फ जास्त असते. त्यामुळं लेडीज जर असेल ना तर एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल, हार्मोनी इम्बॅलन्स असेल, थायरॉइड असेल, अशा गोष्टी महिलांना जास्त म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये जास्त दिसून येतं या गोष्टीमधून. त्याच्यानंतर रुधिर, रक्ताचे रोग या लोकांना होणार. रक्तामध्ये पित्ताचं गुण आहे आणि ह्या गुणामुळंच रक्तामध्ये जीवन असतो, प्राणवायू असतो. आणि हाच प्राणवायू आपल्या सगळ्या शरीराला पोचवतो, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो. रस काय सांगितलं त्यांना, नाभी आमाशया स्वेदो लसिका रुधिर रस. रस कुठं, रस हा आपल्या शरीरात 7 प्रकारचे धातू आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. त्याच्यातला पहिला जो धातू आहे हा रसधातू आहे. रसधातू म्हणजे आपण जे आहार घेतो याचं रूपांतर सगळ्यात प्रथम रसामध्ये होतं. तर याचं सगळ्यात पहिलं काम करून चालवून जातं ह्या रसधातूपासून. म्हणजेच उद्या जर बाकीचे धातू जर बिघडणार असेल तर याला कारणीभूत कोण राहणार आहे, परत हा पित्तगुणवाला, पित्त प्रकृतीवाला. तर त्यामुळे ज्यावेळेस बी तुम्ही नाडी बघणार तर त्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस बी तुम्हाला दोष लेवलला जर नाडी पित्ताची लागत असेल आणि एक्सेसिव्ह पित्त लागत असेल, म्हणजेच पल्सेशन किती असेल, 70 ते 80 नॉर्मल सांगितले होते, 80च्या पुढे ज्यावेळेस पल्सेशन रेंज समजायचं पित्ताचा गुण वाढला, त्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्ही धातू लेवलला असाल तर धातू लेवलला रिंग फिंगर खाली तुम्हाला नाडी इथं लागते कफाच्या जागेवर, कारण तिथं रस धातूचं स्थान आहे. आणि पण पल्सेशन कोणाचं जाणवल, राईट, पित्ताचं. उष्ण गुण नाडी कशी लागेल, उष्ण लागेल. तर त्यावेळी समजून चालायचं का रक्तामध्ये, रसामध्ये आणि रक्तामध्ये, कारण पुढचा धातू कुठला आहे, रक्तधातू आहे. रसधातूमध्ये ज्यावेळेस बी पित्त जाईल तर उष्ण गुण धरीन, तर रक्त कसं होईल, उष्ण होईल. रक्त जर उष्ण झालं काय काय तयार करेल पुढं, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, लघवी गरम येऊ शकते, घाम वारंवार येईल, थकवा लवकर जाणवल, तोंड कोरडं पडत चालन, पाण्याचं प्रमाण कमी वाटेल, त्वचा कोरडी पडायला सुरुवात होऊन जाईल. खूप प्रकारचे आजार तयार होते. रक्ताचे जेवढे काही व्याधी असेल, स्किन डिसीजपासून सगळे दार. त्यावेळेस ट्रीटमेंट कुठं करावं लागेल, ती तुम्हाला याचे स्थान कुठं आहे, जिथं याचं स्थान आहे तिथं तुम्हाला परत त्या ऑर्गन पल्सला जायचं असतं, तिथं परत बघायचं असतं पित्त वाढलं की कोणं पित्तानं दोषित केलं, वातानं केलं, कफानं केलं, आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट करायची असते. तेव्हा ट्रीटमेंट ॲक्युरेट येते. यासाठी नाडी आयुर्वेदमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. नाडीशिवाय आयुर्वेद नाही चालू शकत. असो, काय सांगितलं त्यांना, नाभी आमाशया स्वेदो लसिका रुधिर रस दृकस्पर्शन च पित्तस्य नभिरत्री विशेषतः. पुढं काय सांगतो तो, काय इथं स्पर्श जर केलं तर तुम्हाला उष्ण गुणाचे स्वरूप येईल आणि हे गुण तिथं तुम्हाला त्याच्या शरीरामध्ये दिसल. तर ह्या एवढ्या ठिकाणी हे पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. आता आपण बाकीचे लक्षणं बघू का, बाकीचे दुसरे आणखी याच्यात काय काय गुण आहे, काय आपण अगोदर तर बघितलं, यांचे डोळे वगैरे लाल वगैरे असतात, भूक कंट्रोल होत नाही,
त्याच्यानंतर ह्यामुळं काय होतं, उष्ण गुण वाढल्यामुळं चेहऱ्यावर बी सुरकुत्या पडतात, रिंकल आल्यासारखे चेहऱ्यावर दिसतात. त्याच्यानंतर यांना जेवणाचं जर म्हणशाल तुम्ही तर काय आवडेल, तर मधुर रसात्मक, कशाले रसात्मक, तिक्त रसात्मक द्रव्य जास्त आवडतात. पाणीपुरीच्या ठेल्यावर बघा तुम्हाला सगळे पित्त प्रकृतीचे लोक दिसत. तिक्त रसात्मक आहे. जेवणानंतर काहीतरी यांना गोड खायला लागतं, स्वीट डिश काहीतरी लागते. तर ह्या पद्धतीचा यांचा आहार वगैरे असतो. तर ह्यामुळं, ह्या उष्ण गुणामुळं काय होतं, ॲक्च्युली बघा, जर एखादी गोष्ट आगीपायी जर असली जी जिवंत आहे, मग ते झाड असू, पशु असू, प्राणी असू, मनुष्य असू किंवा कोणी असू, ती जास्त दिवस चालेल का? कारण आग त्याला नष्ट करते. तर ह्या पित्ताच्या अंगी आपण अगोदरच म्हटलो की ही आग आहे, पित्तगुण हा आग आहे, उष्णता आहे. तर जर ह्या रक्तात यांचं गुण जर वाढलं तर काय होईल, यांचं आयुष्यमान ही मिडियम असतं, बल पण म्हणजे मिडियम असतं, यासोबत स्मरणशक्ती पण कमी असते. कारण हे लोक ऑलराऊंडरचं काम करायचा प्रयत्न करतात. क्रिकेटमध्ये बघा तुम्ही, बॉलिंग तोच करणार, बॅटिंग तोच करणार, फिल्डिंग पण तोच चांगली करणार, ऑलराऊंडर. हे सगळे करायच्या नादामध्ये कुठं परफेक्टेशन नाही राहत त्यांना. आणि ह्या अवस्थेत काय होतं, स्मरणशक्ती कमजोर होती. कारण कुठलंही परफेक्टेशन करण्यासाठी तुम्हाला बॅलन्स लागतो, दिमाग शांत लागतो. तर यांच्या अंगी तर रक्ताची गुण वाढत आहे, रक्तामध्ये उष्ण गुण वाढत आहे, त्यामुळे तर शांतता राहत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती पण कमजोर होणार होती. कारण तरपक्क साधक जे ब्रेनमध्ये असते ही ह्या उष्ण गुणामुळे कमजोर होत चालते. साधं सोपं उदाहरण, तुमचा मोबाईल जर गरम होऊ द्या, जसं डोकं गरम होईल, मोबाईल हँग होतो ना, बस त्याच पद्धतीत आपलं ब्रेन सोबत होतं. तर स्मरणशक्ती ह्या लोकांची कमी असते, सांगायचं म्हणजे. त्याच्यानंतर अभ्यासवृत्ती असल्यामुळं आपण आणखीन एक म्हणू शकतो का, या कॅटेगरीमध्ये डॉक्टर लोक, आपण सगळे इंजिनियर, वकील, नेते मंडळी हे लोक जास्त असतात. त्यामुळं नेते आले म्हटल्यावर तुम्ही समजू शकता काही खोटे बोलताय पण रेटून बोलताय. मग डॉक्टर का असं खोटं बोलायमध्ये पटत असतं, यांची बाजू हे प्रखडपणे मांडतात. तुम्ही डिबेटमध्ये बघा, हे डिबेट करण्यात हे लोक एकदम मास्टर असते. डिबेट करणार, वादविवाद करणार, कुठल्याही गोष्टीला उकरून काढणार, काहीतरी करून ते नासधूस करणार. आग आहे ना, जाळणारच सगळ्याला. ते हे गुण या लोकांमध्ये असतात. जसं सूर्यपर्वत बघितलं ना आपण, ह्या लोकांची जर तुम्ही करंगळी बघशाल ना, ही करंगळी, तर ही जी लाईन आहे ना, ह्या लाईनपेक्षा जरी उंच असेल तर यांना घातक ठरते. छोटी असेल तर छोटी सोच ठेवतात, प्रत्येक गोष्टीत किडा काढणार, प्रत्येक गोष्टीत काही करणार. त्यासोबत ही जी करंगळी आहे, ही जर वाकडी असली, मधल्या बाजून म्हणा, बाहेरच्या बाजून म्हणा, वाकडी जर असली तर डेफिनेटली तो प्रत्येक गोष्टीला क्रॉस करणार. तुम्ही काही चांगलं जरी सांगितलं तरी तो त्याला नाव ठेवणार म्हणजे ठेवणार, कोणालाही तो चांगला म्हणू शकत नाही. जर तीच करंगळी थोडीशी शरीराच्या बाहेर अशी लांब जर पसरत, त्यावेळेस हात दाखवा म्हटलं जर ती लांब जात असेल, समजून चालायचं हा इनसिक्युअर आहे, स्वतःबद्दल इनसिक्युअर आहे. आणि हा इनसिक्युअर का झाला, याच्या स्वतःच्या गर्वामुळे, याच्या अभिमानामुळे. याला कोणी चांगलं म्हणायला नाही गेलं, कारण हा सगळ्याला वाईट म्हणतो, तर सगळे पण याला पण वाईटच मानणार. तर ह्या गुणामुळं यांच्या हाताची करंगळी शरीरापेक्षा थोडीशी बाहेर असते. त्याच अवस्थेत जर तुम्ही याचा अंगठा बघशाल, अंगठ्याला ताठरपणा असते, त्यावेळेस तुम्ही दाबायला जाशाल तर टाईट येतो, म्हणजे गर्वपणा येतो यांच्यामध्ये, लवचिकपणा राहत नाही, प्रेमळपणा कमी होऊन जातो. अरे यार, आपण तर ज्योतिषकडे चाललो होतो, सोडून द्या त्या गोष्टी. तर ज्यावेळेस तुम्ही नाडी बघणार आणि नाडीला पित्त प्रकृतीची नाडीचे ठोके एका मिनिटाला जर 80-85च्या पुढे जर गेले, म्हणजे 70 ते 80 पाहिजे ही नॉर्मल अवस्था आहे, पण 80-85-90च्या जर पुढे गेले तर कंट्रोल ऑफ पित्त आपण त्यांना म्हणू शकतो, किंवा पित्त शरीरामध्ये वाढलं, त्या लोकांचा मूड स्विमिंग होईल, जेलिस प्रवृत्ती जास्त होत चालते, इगो वाढतो, त्याच्यानंतर मनस्ताप जास्त वाढतो या लोकांचा, फ्रस्ट्रेशन वाढतं, जेलिस प्रवृत्ती वाढते, जजमेंटल ॲटिट्यूड होत चालतो, प्रत्येकाबद्दल जजमेंट करण्याचा प्रयत्न करणार. हां, मग तो मित्र आहे, मी काय दुश्मन आहे का असं म्हणणार. घरात स्त्री असेल तर मग तुम्ही यांच्यासाठीच करता, माझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी काय करणार. 2 मुलं जर असले तर मुलं त्याबद्दल सांगणार, नाही तुम्ही छोट्या भावाला जास्त केलं, मला नाही केलं. मुलगी असेल तर तुम्ही त्यालाच करता, याला नाही करणार. ही जजमेंट करण्याचा प्रयत्न
पित्त प्रकृती करते. पण केव्हा? ज्यावेळेस बी पित्त कंट्रोलच्या बाहेर जायचं त्यावेळेस करते, अदरवाईज नाही. तर यांना होणारे आजार आपण बघू, ज्यामध्ये हेअरफॉल तर राहणारच साहजिकच आहे. दुसरं कसं पाईल्स राहण्याचं कारण पचनक्रियाचा प्रॉब्लेम, पचनक्रियामुळे शरीरात उष्णगुण वाढला, उष्णगुणामुळं पाईलचे प्रॉब्लेम, फिशरचे प्रॉब्लेम या लोकांना तुम्हाला जाणवतं. त्यानंतर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, उष्णगुणामुळे लघवी पण गरम जाणार, लघवी जास्तच येते ऑलरेडी तर गरम जाणार. त्याच्यानंतर जर महिलांमध्ये बघितलं तर मेन्स्ट्रुएशन ब्लिडिंगमध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणार, काळे निळे डाग पडणार, गोळे पडणार, हाताळपायचे अंगार होणार आणि पिरियडच्या टायमामध्ये त्रास पण जास्त होणार. तर अशा पद्धती पुरुषाच्या बी तळहाताळ गरम जाणार वगैरे, शरीरात उष्णता जाणवणार, वारंवार पाणी पिणार वगैरे, आणि कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम, ॲसिडिटीसारखे आजार या लोकांना, अल्सरेटिव्ह कोलायटिस असन, असे आजार ह्या लोकांना जास्त होतात. तर खूप गुण आहे, काय काय सांगणार. नाडी जशी बदलत चालती तसे गुण पण बदलत चालतात. नाडी जशी खाली आहे तर गुणामध्ये परत बदल होतो. पण एक ओव्हरऑल याला साच्यात बसवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीची प्रकृती आपल्याला पित्त प्रकृतीच्या लक्षणामध्ये येते. सगळे पित्त प्रकृतीचे गुण असलंच असं काही नसतं. वात प्रकृतीमध्ये पण हे गुण दिसू शकतात, कफ प्रकृतीमध्ये पण हे गुण दिसू शकतात. तर ते तुमच्या बॉडीतल्या पित्ताच्या लेवलवर डिपेंड करतात. हे आपल्याला नाडीद्वारे समजत असतं. नाडी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस बी ठोके चेंज होत्या, नाडीची गती चेंज होती, पल्सेशन चेंज होतं, तर त्यावेळेस ही सगळी लक्षणं आपल्याला तिथं दिसतात. तर मित्रांनो, आपण आज बघितलं पित्त प्रकृतीची लक्षणं आणि त्यांचे पित्ताचे स्थान. उपचार खूप आहे. उपचार प्रत्येक परिस्थितीनुसार उपचार चेंज होणार आहे. तर त्यानुसार ते डायग्नोज होणं डिपेंड करतं नाडीनुसार, का कुठला पित्त, जे 5 प्रकारचे पित्त आहे, पाचक आहे, भ्रांजक आहे, आलोचक आहे, साधक आहे. तर ज्यावेळी सबदोषाला जातात तर सबदोषामध्ये कुठलं पित्त डॅमेज झालेलं आहे, कुठला पित्त वीक झालेलं आहे, कुठलं पित्त स्ट्रॉंग झालेलं आहे, त्यानुसार आपल्याला कळून जातं का साधक आहे. साधक पित्त जर याचा इन्फेक्टेड असेल तर हा जास्त विचार करणार आहे, कारण साधक पित्ताचं स्थान ब्रेनमध्ये आहे. तर ह्या विचारामुळं याचे सगळे काही कॉम्प्लिकेशन वाढलं, पित्तदोष वाढला, पित्तदोष बिघडला. पाचक पित्ताचं स्थान आमाशयामध्ये आहे. पाचक पित्त जर तुमच्या बोटाला लागत असेल, तिथे जर नाडी लागत असेल सबदोषामध्ये, तर पाचक पित्तावर तुम्हाला काम करायचं आहे. आलोचक आहे. आलोचकमध्ये परत तेच येतं, आलोचक पित्त जर बिघडलं हा लुच्चा होईल, विचार खराब होईल, बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल. खूप आहे आयुर्वेद आणि नाडी, खूप डीप आहे. तुम्ही जेवढं खोल जाशाल तुम्हाला तेवढे हिरे, मोती, सोनं, काय काय जेवढं खाली जाशाल तेवढं अमूल्य मिळत चालतं. त्यासाठी नाडी महत्त्वाची आहे आणि प्रत्येक लेअर महत्त्वाचा आहे. तर आपण आज पित्त प्रकृती बघितली, आता आपली राहिली एक कफ प्रकृती. तर 2-5 दिवसाच्या आत मी कफ प्रकृतीबद्दल बी तुम्हाला कल्पना देणारच आहे. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये पण सांगा आणि माझ्या चॅनल पण सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.